बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि ग्लॅमरस अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। राजस्थानच्या भरतपूरमध्ये शाहरुख आणि दीपिकासह हुंदाई कंपनीच्या तब्बल 6 अधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। कारण झालंय असं की राजस्थानच्या वकील कीर्ती सिंह यांनी 2024 मध्ये जवळपास 24 लाखाची हुंदाई अल्काजार ही कार खरेदी केली। पण पहिल्याच दिवसापासून या गाडीमध्ये काही ना काही प्रॉब्लेम जाणवू लागले, जसे की इंजिन मध्ये समस्या, स्पीड न वाढणे आणि बरंच काही। शिवाय वारंवार तक्रार करूनही कंपनीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं। त्यामुळे त्यांनी थेट कोर्टात धाव घेतली। कोर्टालाही हे प्रकरण गंभीर वाटलं आणि त्यांनी मथुरा गेट पोलीस ठाण्याला थेट FIR दाखल करण्याचे आदेश दिले। त्यानुसार शाहरुख खान आणि दीपिका आणि कंपनीच्या 6 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला। आता अनेकांना असा प्रश्न पडला असेल की जर गाडी हुंदाई कंपनीने बनवली आहे तर मग शाहरुख आणि दीपिकाचा त्याच्यामध्ये काय संबंध? तर कायद्यानुसार ब्रँड अँबॅसेडर फक्त जाहिरातीचा चेहरा नसतात, तर एखाद्या कलाकाराने एखाद्या उत्पादनाची एखाद्या कलाकाराने एखाद्या प्रोडक्टची जाहिरात केली आणि त्यात काही दोष आढळला तर त्याची जबाबदारी त्या कलाकारांवर सुद्धा येऊ शकते। कीर्ती सिंह यांचा आरोप आहे की त्यांनी या मोठ्या कलाकारांच्या जाहिरातीवर विश्वास ठेवूनच ही गाडी खरेदी केली होती आणि त्यामुळेच शाहरुख आणि दीपिका यांच्यावर FIR दाखल झालाय।